भो कथमस्ति मम नाम आदित्यः अद्यतन अहं शिवपञ्चाक्षरस्तोत्र व तस्याः अर्थाः वदामि। शिवपंचाक्षर स्तोत्राचे लेखक आदिगुरु शंकराचार्य आहेत, जे शिवाचे परम भक्त होते। शिवपंचाक्षर स्तोत्र हे पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय वर आधारित आहे। न म्हणजे पृथ्वी तत्व, म म्हणजे जल तत्व, शी म्हणजे अग्नि तत्व, वा म्हणजे वायू तत्व, य म्हणजे आकाश तत्व। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ज्यांच्या गळ्यात नागांचा हार आहे, ज्यांना 3 डोळे आहेत, ज्यांच्या शरीरावर भस्म आहे आणि दिशा ज्यांचे वस्त्र आहेत, म्हणजे जे दिगंबर वस्त्रविरहित आहे, अशा शिवाला नमस्कार। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमर्दनार्थ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। ज्यांची गंगाजल आणि चंदनाने पूजा केली गेली आहे, ज्यांची मंदार पुष्प आणि इतर पुष्पांनी पूजा केली गेली आहे, नंदीचा स्वामी शिवगणेशाचा स्वामी शिवाला कर्मरूपाने नमस्कार असो। शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। कल्याण रूप असलेल्या पार्वतीच्या कमळाला प्रसन्न करणाऱ्या शिवाला नमस्कार। जो सूर्य आहे, जो दक्षाचा यज्ञाचा नाश करणारा आहे, ज्याच्या ध्वजात वृषभाचे सुंदर चिन्ह आहे, अशा नीलकंठ श्री काल स्वरूप शिवाला नमस्कार असो। वसिष्ठ कुंभोद्भव गौतमाय मुनींद्र देवातीत शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। वसिष्ठ ऋषी, अगस्त्य ऋषी आणि गौतम ऋषी आणि इंद्रदेवता इत्यादी ज्यांच्या मस्तकांची पूजा केली गेली आहे, सूर्य, चंद्र आणि अग्नी ज्यांचे डोळे असे आहेत, अशा शिवाला अशा स्वरूपात नमस्कार। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। ज्यांनी यक्षाचे रूप धारण केले आहे, जो जटाधारी आहे, ज्यांच्या हातात पिनाक आहे, जो दिव्य शाश्वत आहे, अशा दिगंबराला देवाला नमस्कार असो। पंचाक्षरमिदं पुण्यं ह्य पठेत् शिवसंविदौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। जो या पवित्र पंचाक्षर स्तोत्राचा शिवाजवळ पाठ करतो, तो शिवलोकाला प्राप्त होतो आणि तेथे शिवासोबत आनंदित होतो। धन्यवाद।